10वी 12वी नापास झालेल्या मुलांनी कसलंही टेन्शन न घेता कुठलाही छोटा मोठा उद्योगधंदा चालू करावा, म्हणजे पास झालेल्या मुलांना काम मिळेल. संपलेल्या तेलाच्या कढईत भात टाकून गरम करून घेणे, संपलेल्या तुपाच्या डब्यात भात टाकून तुपाचा डबा कोरडा करणे, संपलेल्या दुधाच्या पातेल्यात चमचा घालून खरडून खरडून साय काढणे, संपलेल्या टूथपेस्टला लोटाण्यानं लाटून लाटून टूथपेस्ट काढणे, संपलेला साबण नवीन साबणाला चिटकवून तो व्यवस्थित त्याचा वापर करणे, वापरात आणणे, या सगळ्या गोष्टी भावांनो बायका करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा बायकांची ताकद कमी पडते म्हणून सांगा, नाहीतर जे संपलेला सिलेंडर असतं की नाही टूथपेस्टसारखा पिळून पिळून त्याच्यातला वाटीभर गॅस काढली असते. म्हणून भावांनो तुम्हाला सांगतो, बायकांची किंमत करा, बायकांचा मान ठेवा, बायकांचा सन्मान करा. या बायका आहेत म्हणून आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. भावा, कमी वेळेत मोठमोठ्या वादळांना सामोरं गेलोय. तू रोज भुंकणार आणि मी खचणार. चल. नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, कपाला कान असतात पण ऐकू येत नाही, टेबलाला पाय असतात प्रशासनाला माझी एक हात जोडून विनंती आहे. जसं की आपण शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, इतिहास, भूगोल किंवा आणि इतर विषय शिकवता, तसंच खास मुलींसाठी एक स्पेशल विषय घ्यावा. तो विषय म्हणजे स्वतःची सुरक्षा स्वतः कशी करावी हा विषय. भलेही मुलींनी त्यामध्ये इतराचा जीव न घेतला तरी चालेल, पण कमीत कमी स्वतःची रक्षा कशी करावी इतकं तरी प्रशिक्षण द्यावे, म्हणजे साहिलसारखा भडवा पुन्हा जन्माला येणार नाही आणि साक्षीसारख्या निर्दयी मुलीवर 30-40 वार होणार नाहीत. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. जे लोक व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, त्यांना आहेर आणि शुभेच्छा व्हॉट्सअपवरच भेटतील. तो एकटा असूनही तिला मारून गेला आणि लोक 10-12 असूनही तिच्या कोणी मदतीला धावून गेलं नाही. आणि तुम्ही आयुष्य जगताना लोकांचा विचार करताय, पण मी तर म्हणतो लोक तुमचा विचार पण करत नाहीत. माझा राजा रे, माझा शिवबार, माझा राजा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.